माणसाचं पाप पुण्य फिरून येतंच. माणसाने केलेले कर्म त्याच्याजवळ परत फिरून येतात. चांगले काम करा तर त्याचे चांगले फळ काही वेळाने नक्कीच मिळते. वाईट काम कराल तर त्याचे फळ लगेचच वाईट मिळत असते. हे तर आपल्याला माहितीच आहे की आपल्या जीवनात चांगल्या वाईट घडणाऱ्या गोष्टी आपल्या कर्माचेच फळ असते. परमेश्वर कोणाला ना सुख देतो ना दुःख देतो. हे तर आपल्या कर्माचेच फळ असते जे परत फिरून येते. त्यामुळे आपल्या जीवनात चांगल्या व वाईट गोष्टी घडत असतात. पण जेव्हा चांगली गोष्ट घडते तेव्हा त्याचे श्रेय मनुष्य स्वतःला घेत असतो आणि जेव्हा वाईट गोष्ट घडते तेव्हा त्यासाठी तो परमेश्वराला जबाबदार धरत असतो. एका गावात जानकी नावाची एक स्त्री राहत होती. तिला 8 वर्षाचा मुलगा होता, पण एका जत्रेमध्ये तो हरवला होता. तिने आपल्या मुलाला शोधायला खूप प्रयत्न केले, पण तिला मुलगा सापडला नाही. शेवटी थकून ती निराश झाली आणि तिने त्याचा निर्णय परमेश्वरावर सोडला. त्याच्यापेक्षा जास्त ती काहीही करू शकत नव्हती. जेव्हा तिला मुलाची आठवण यायची त्यावेळेस तिचे हृदय भरून यायचं. जेव्हा एखाद्या मुलाचा मृत्यू होतो त्यावेळेस एवढं दुःख होत नाही, कारण माहिती असतं की तो हा जग सोडून निघून गेला आहे. परंतु जेव्हा एखादा मुलगा हरवतो तेव्हा क्षणाक्षणाला त्याची आठवण जास्तच सतावत राहते. आठवणीने काळीज भरून येतं. काय माहीत तो आहे की नाही, तो कसा आहे, कुठे राहत असेल, तो काय खात असेल, जिवंत आहे की नाही, का कुठल्या वाईट माणसाच्या तावडीत सापडला असेल, असे वेगवेगळे विचार मनात येतात. जानकी तिच्या मुलाच्या काळजीने खूपच खचून गेली होती. कधी ती जेवण बनवायची, कधी बनवायचीच नाही, कधी उपाशीच झोपून जायची. आता 2 वर्ष होऊन गेली होती आणि तिचा विश्वास पण आता डगमगायला लागला होता. मुलाशिवाय तिचं या जगामध्ये कोणीच नव्हतं. त्यामुळे तिची जगण्याची अपेक्षा संपत आली होती. तिने आपल्या आयुष्याचा एक नियम बनवला होता की ती स्वतःसाठी भाकरी बनवताना अजून एक भाकरी करायची आणि ती आपल्या घराच्या बाहेर ठेवायची, जेणेकरून एखादा उपाशी माणूस येऊन ती भाकरी घेऊन जाईल आणि त्याची भूक शांत होईल. या पद्धतीने ती महिला दररोज एक भाकरी घराच्या बाहेर ठेवत असे आणि सकाळी उठून बघत असे तर ती भाकरी तेथे नसायची. ती समजून जायची की कोणी उपाशी माणसाने ती भाकरी खाल्ली असेल. तिला विश्वास होता की याप्रमाणे तिचा मुलगा कसा असेल त्यालाही कोणीतरी खाऊ पिऊ घालत असेल. या प्रकारे जानकीचा हा नित्य नियम होऊन गेला होता. एक दिवस तिने पाहिले की ती जी भाकरी बाहेर ठेवत आहे त्या भाकरीला एक अपंग माणूस घेऊन जात आहे. त्याबद्दल तिचं काही म्हणणं नव्हतं, पण तो अपंग माणूस जाताना म्हणत असे की तुम्ही जे वाईट करताय ते तुमच्या जवळ राहील आणि तुम्ही जे चांगलं करत आहात ते 4 पटीने तुमच्याकडे येईल. जानकी असा विचार करू लागली की या माणसाने मला धन्यवाद तर दिले नाहीत, उलट सुलट काहीतरी वेगळाच बोलून गेला. खूप दिवस निघून गेले. जानकीचा नित्यक्रम चालूच होता. ती भाकरी बाहेर ठेवत असे आणि तो अपंग माणूस ती भाकरी घेऊन जात असे आणि जाताना तो म्हणत असे की तुम्ही जे वाईट कराल ते तुमच्या जवळच राहील आणि जे चांगलं कराल ते 4 पट होऊन तुमच्याकडे परत येईल. जानकीला त्या माणसाचा खूप राग यायला लागला. ती विचार करत असे, हा माणूस तर धन्यवाद देत नाही, उलट माझ्याबद्दल वाईट बोलून जातो. तेव्हापासून तिच्या मनामध्ये त्या अपंग माणसाबद्दल तिरस्कार निर्माण झाला. या संसारी आयुष्यात माणसाचं हे चुकतं की आपण जो दानधर्म करतो, परोपकार करतो, त्याच्या बदल्यात आपण आपली स्तुती ऐकायची इच्छा ठेवतो. परंतु हे सत्य आहे की जर आपण परोपकार केला, दानधर्म केलं आणि त्याच्या बदल्यात जर प्रशंसा ऐकली तर त्याचं पुण्य निघून जातं. आपण कोणतेही दानधर्म केलं, परोपकार केला आणि त्याच्या बदल्यात आपण आपली स्तुती ऐकली तर तो हिशोब बरोबर होतो आणि आपलं पुण्यकर्म निघून जातं. ते पुण्यकर्म एक व्यवहार बनून जातो. जानकीला त्या अपंग माणसाचा खूप राग यायला लागला होता.
तिला त्याच्यापासून सुटका हवी होती. तिला असं वाटत होतं की मी जी भाकरी बाहेर ठेवते ती दुसऱ्या कोणीतरी घेऊन जावी. असा विचार करून तिने त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी एक योजना आखली. एक दिवस तिने आपल्याबरोबर अजून एक भाकरी बनवली आणि त्याच्यामध्ये विष मिसळलं. तिला वाटत होतं की आपण ही भाकरी बाहेर ठेवली तर तो अपंग माणूस ही भाकरी घेऊन जाईल आणि ती खाल्ल्यानंतर तो मरण पावेल आणि त्याच्यापासून कायमची सुटका होईल. असा विचार करून ती भाकरी ठेवून घरात निघून गेली. परंतु म्हणतात ना, मनुष्य जेव्हा एखादं पाप करतो तेव्हा त्याचं मन त्याला खायला लागतं. सर्वप्रथम तो आपण केलेल्या पापालाच घाबरायला लागतो. त्याचं अंतर्मन त्याला सांगत असतं की तू वाईट कृत्य केलं आहेस. असंच जानकीबरोबर झालं. तिचं मन तिला खायला लागलं की स्वतःच्या स्तुतीसाठी तू हे काय करायला निघाली आहेस. तिचे हातपाय कापायला लागले. तिच्या घशात कोरड पडली. तिचं मन अस्वस्थ होऊ लागलं. तेव्हा ती पळत पळत गेली आणि विष घातलेली भाकरी घेऊन आली आणि तिने ती भाकरी चुलीमध्ये जाळून टाकली आणि पटकन अजून एक भाकरी बनवली आणि घराच्या बाहेर ठेवली. कुठे तिचं मन तेव्हा शांत झालं. इतक्यात तो अपंग माणूस पुन्हा आला आणि ती भाकरी घेऊन गेला आणि जाता जाता म्हणाला, तुम्ही जे वाईट कराल ते तुमच्या जवळच राहील आणि जे चांगलं कराल ते 4 पट होऊन तुमच्याकडे परत येईल. एवढं बोलून तो माणूस निघून गेला. हळूहळू संध्याकाळ झाली आणि कुणीतरी जानकीचा दरवाजा ठोठावला. तिने दरवाजा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून ती थक्कच झाली. 2 वर्षापूर्वी हरवलेला तिचा मुलगा समोर उभा होता. त्याचे कपडे फाटलेले होते. खायला व्यवस्थित न मिळाल्यामुळे तो एकदम दुबळा झाला होता. त्याचे डोळे खोल गेले होते. तो खूप अशक्त दिसत होता. मुलाला बघून जानकी रडत रडतच त्याला मिठी मारते. तिला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की 2 वर्षापूर्वी हरवलेला तिचा मुलगा आज परत मिळाला आहे. तिला असं वाटत होतं की ती कोणतं तरी स्वप्नच बघत आहे. तिचा मुलगा आईला बघून खूप खुश झाला होता. तो म्हणाला, आई, हा परमेश्वराचा चमत्कारच आहे की मी घरी परत आलो. आई, मी हरवल्यानंतर दिवसभर रस्त्याने भटकत होतो. भुकेने व्याकुळ व्हायचो. कुणी काही खायला दिलं तर खात होतो, नाहीतर मी तसाच उपाशी झोपत होतो. आज जेव्हा मी रस्त्याने इकडे यायला निघालो, मी भुकेने एकदम व्याकुळ झालो होतो. माझ्यामध्ये चालण्याची शक्तीही नव्हती. अशा अवस्थेत मी चक्कर येऊन पडलो. तेव्हा एक अपंग माणूस माझ्याजवळ आला आणि त्याने मला त्याच्याजवळची भाकरी खाऊ घातली आणि म्हणाला, ही भाकरी तर मी माझ्यासाठी घेऊन चाललो होतो, पण आज ह्या भाकरीची तुला जास्त गरज आहे. मी त्याच्याजवळून भाकरी घेऊन खाल्ली. तेव्हा मला थोडं बरं वाटलं. तो अपंग माणूस मला थोड्या अंतरावर सोडून कुठे गेला माहिती नाही. हळूहळू चालत मी इथपर्यंत पोहोचलो आहे. हे ऐकून जानकीच्या पायाखालची जमीनच सरकली. हळूहळू भिंतीचा सहारा घेऊन ती खाली बसली. तेव्हा ती मनाशीच म्हणाली, अरे देवा, आज मी काय करत होते. आज मी बनवलेली विषाची भाकरी खाऊन आज माझाच मुलगा मरण पावला असता. आज वारंवार तिच्या मनामध्ये विचार येत होता की परमेश्वराने माझ्या मुलाला वाचवले. जानकीला त्या अपंग माणसाच्या बोलण्याचा अर्थ आता कळाला होता की तू वाईट केलेले तुझ्याजवळच राहील आणि तू चांगले केलेले 4 पट तुझ्याजवळ परत येईल. आज मी केलेल्या चांगल्या कृत्यामुळेच माझा मुलगा मला परत मिळाला. त्या दिवसापासून जानकी नियमाप्रमाणे एक भाकरी घराच्या बाहेर ठेवत असे. परंतु त्या दिवसापासूनच तो अपंग माणूस भाकरी न्यायला कधीच आला नाही. तेव्हा जानकी विचार करू लागली की त्या अपंग माणसाच्या रूपात परमेश्वर माझ्या घरी येत होते, जेणेकरून मला माझा मुलगा परत मिळेल. माणसाने सदैव चांगले काम करत राहिले पाहिजे. कधीही आपल्या चांगल्या कामाची स्तुती करून घेऊ नका.
कोणावर उपकार केल्यासारखे वागू नका. तुमचं चांगलं कृत्य कधी ना कधी तुमच्याकडे परत येईल. चांगल्या कामाचे चांगले फळ मिळते. ते कधीही निष्फळ होत नाही आणि वाईट कृत्य लगेच आपला प्रभाव दाखवतं. एक वाईट कृत्य सगळ्या चांगल्या कृत्यांना झाकून टाकतो. त्यामुळे आपल्याला नेहमी चांगलेच कृत्य करायला पाहिजे, जेणेकरून ते परत आपल्या जवळच येईल. ज्या प्रकारे शेतात पेरलेले बी फळ स्वरूपात मिळते, त्या प्रकारे आपण केलेली चांगली कृत्य कायम चांगले फळ होऊन आपल्याकडे येतेच. चांगले कृत्य कायम फळाच्या स्वरूपात मिळते, तर वाईट कृत्य कायम विषाच्या स्वरूपात मिळत असते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.